अहो बाईसाहेब, तुम्ही कसं काय अचानक टपकल्या? रक्षाबंधन हाय, काही रीत बीत हाय की नाही बोळाय वाट लावायचं? आणखी तोंडवरी करून विचारायला अचानक काय टपकल्या म्हणून? आणि दादाला बी बहिणीला रक्षाबंधनला आणायची अक्कल राहत होती, पण काय करावं, दादा आमचा बायकोचा बैल झालाय. आपण बी आता उद्या माहेरी जावं काय की बाई रक्षाबंधनला? वहिनी, मी कवा बी इकडे आले की तुम्ही माहेरी पळता, आम्ही घरी दारी तेच काम करावं काय? तेवढं म्हणायला बाईसाहेब, आमचा काही जीव नव काय? आम्हालाही माहेरी जावं वाटते की तुम्हाला जसं माहेरी येऊन आराम करावं वाटते तसं आम्हालाही माहेरी जाऊन आराम करावंच वाटते की. बरं बाई, राख्या कोणत्या आणल्या? सोन्याच्या आणल्या की चांदीच्या आणल्या? सोन्याच्या आणि चांदीच्या राख्या आणायला तुम्ही काही इथून मला गटोड बांधून दिल्या काय? आणि सोन्याची आणत बी होतो. भाऊ किती पैसे टाकते? 50 रुपये टाकते. आणलं 10 रुपयाची राखी, 40 रुपयाचा मोहाच फायदा होईल. मी मला उद्या जातो बाई माहेरी निघून. तुम्ही बहीण भाऊ इथे किती बी भांडून घ्या. ठीक आहे वहिनी, तुम्ही उद्या माहेरी जा, पण जाण्याच्या आधी बुंदीचे उंडे, रव्याचे उंडे, खोबर लड्डू, चिवडा, शंकरपाळी आणि 2 दिवसाचा स्वयंपाक करून जा. काला जाऊ माय? महिन्याचं काम एका दिवसातच करून जाण्यापेक्षा इथंच राहतो की. हा, मग मी आधी आहे की नाही तेच म्हणलेलो, ऐकले नाही. ओके, डोसकं दुखिले, जा डोसकं उठिले, चहा करून आणा.